ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। विजयकुमार देशमुख शहर उत्तर मतदारसंघातून जवळपास 55,000 लीडनी मताधिक्य झाले। कशा पद्धतीने आपले 5 मधून प्रचार यंत्रणा होती, काय सांगाल याबाबत? माननीय विजयकुमार देशमुख मालकांनी या प्रभागामध्ये या 5 वर्षामध्ये जवळजवळ 25 कोटीचा निधी दिला। त्यामुळे हातोड भागात जे काय मूलभूत सुविधा होते, रस्ते, पाणी, ड्रेनेज आदी विकासाची कामं भरपूर केली। तसेच माननीय तात्यासाहेब लहाने यांच्या माध्यमातून सर्व ज्येष्ठ लोकांचे मोतीबिंदू ऑपरेशन असतील, अनेक सामाजिक उपक्रम राबवले। त्यामुळे जनतेने इतका कौल दिला। प्रचार यंत्रणा कशा पद्धतीने होती? भारतीय जनता पार्टी नेहमीच अलर्ट असतो, 12 महिने प्रचारात मग्न असतो। तर झोपेतनं उठलं आणि इलेक्शनला आम्ही कधी उभारत नाही। नेहमीच भारतीय जनता पार्टीचे कार्य ॲक्शन मोड असतात। मला तर विरोधकांना आपण काय सांगाल? भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक 5 चे कार्यकर्ते नेहमीच जनतेचे संपर्क असतात, 24 तास लोकांच्या दरवाजात जातात। हे विरोधक आमच्या राष्ट्रवादी आणि भाजपाची युती असून सुद्धा हे विरोधक काँग्रेसचे पैसे खाऊन, काँग्रेसच्या ताटाखालचं मान धरून लोकसभेला त्यांनी युती धर्म न पाळता काँग्रेसकडे पैसे खाऊन काँग्रेसचा प्रचार केला लोकसभेला। तरी सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्त्यांनी मिळून 1800चा लोकसभेला लीड दिलता। पायातले मातंबर मंडळी एक साईडला होते, आमच्या इथले तरुण साईड एक साईडला होते, तरी सुद्धा आम्ही लोकसभेला त्यांना 1800 मताचा लीड दिला। ह्यावेळेस सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टी युती धर्म गद्दारी करून महेश कोटेचे तुतारी वाजवत बसले। तरी त्यांना आम्ही त्यांचा रस्ता दाखवला आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही विकासावर इथं मतं मागितली। हे लोक गुंडगिरी केले, एकेरी भाषा वापरले, लोकप्रतिनिधीने एकेरी भाषा वापरले, दंडवत गाठले, तरी लोकांनी 1 लाईनची जागा दाखवून दिली। शहर उत्तरचे लाडके आमदार आज 5व्यांदा परत आमदार झाले। आज त्यांनी खरंच सिद्ध करून दाखवलं की ते परमनंट आमदार आहेत व ते डिपॉझिट जप्त करणारे आमदार आहेत। त्यांनी आज हे आपल्या कामाच्या जोरावर व कार्यकर्त्याच्या जोरावर इथल्या जे जनते आहे जी त्यांच्यावर प्रेम करते त्यांच्या जोरावर त्यांनी सिद्ध करून दाखवलं। तसेच जे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे त्या सगळ्या लाडक्या बहिणींनी आज परत एकदा आपल्या विजयकुमार देशमुख मालकांना 55,000च्या लीडनं निवडून देऊन आज विधानसभेत पाठवलेलं आहे। सर्व प्रभाग क्रमांक 5 मधील जनतेचं आम्ही भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 5च्या वतीनं खूप खूप आभार मानतो। प्रथमतः आपल्या शहर उत्तरचे लाडके आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांचे प्रभाग 5च्या वतीने अभिनंदन करतो। विधानसभेच्या सुरुवातीलाच आम्ही समोरच्याचं आव्हान आम्ही कधी मानलंच नव्हतं। याचं एकच कारण आहे की आमदार विजयकुमार देशमुख मालकाने एवढा विकास निधी भरभरून विकास केलेला आहे बाळेगावचा किंवा पूर्ण शहर उत्तरचा। त्यामुळे शहर उत्तरची जनता पूर्णपणे पाठीशी खंबीरपणे मालकाच्या पाठीमागे उभी होती आणि आज तेच हे सिद्ध झालेलं आहे। समोरच्या विरोधकांनी खोटा प्रचार केला, अपप्रचार केला, तरी मी नागरिक त्याला भुलले नाहीत आणि विकास रत्न माननीय मालकांच्या पाठीमागे खंबीरपणे आपली बाळ्यातील जनता आणि शहर उत्तरची जनता ही खंबीरपणे पाठीमागे उभी राहिली।